आज मालवाहू रेल्वे ट्रक, विमान यामुळे मालवाहतूक अत्यंत वेगवान झाल्याचं पाहायला मिळतं. मालवाहतूक हा जगातील एक आवाढव्य उद्योग बनलाय. पण या साधनांचा शोध लागण्यापूर्वी पुरातन काळापासून ही मालवाहतूक किंवा ज्याला मालपुरवठा देखील म्हणतात, तो एक मोठा समाज होता, ज्याला आपण महाराष्ट्रात वंजारी म्हणतो. फिरता व्यापार करणारे म्हणजे वंचारी. याचंच रूपांतर वंजारी या शब्दात झालं, असं देखील म्हटलं जातं. परंतु महाराष्ट्रात वंजारी समाजाची ताकद नेमकी किती आहे? राज्यातील कोणकोणत्या पट्ट्यात वंजारी समाजाचा धबधबा आपल्याला पाहायला मिळतो? वंजारा बेल्ट नेमका कुठून कुठपर्यंत पसरलाय? शिक्षण आणि नोकरीत वंजारी समाज हळूहळू कशी आघाडी घ्यायला लागला? कोणकोणत्या वंजारी नेत्यांनी आतापर्यंत मोठं नाव कमवलंय आणि समाजाचा पाठिंबा मिळवलाय? या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. मी शिवानी आणि तुम्ही पाहताय आजचा आवाज. वंजारी समाज हा ओबीसी अंतर्गत येतो. राज्यात एकीकडे जातीय तेढ वाढत असताना वंजारी समाजाची अवस्था अवांछित समाज घटक अशी बनलीय. आज काही प्रमाणात शेती तर जास्त करून ऊसतोड कामगार म्हणून वंजारी समाज राबत आहे. समाजाची आर्थिक परिस्थिती म्हणावी अशी खास नाहीये. आजही हा समाज स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांग आणि बालघाटच्या डोंगरदऱ्यात वंजारी समाज प्रामुख्याने राहिल्याचं पाहायला मिळतं. त्यात सिन्नर, पाथर्डी, शेवगाव, आष्टी, वडवणी, परी, वैद्यनाथ, गंगाखेड, कळमनुरी, सिंदखेड राजा, मुखेड, अहमदपूर, जळकोट हा पट्टा सध्या वंजारी बेल्ट म्हणून राज्यात ओळखला जातो. महाराष्ट्रात स्थिरावताना महाराष्ट्राच्या दैवताला म्हणजेच विठ्ठलाला आपलं मानून वारकऱ्यांच्या भक्ती संप्रदायात हा समाज सामील होत गेला. संत परंपरेची, मानवजातीची, समानतेची शिकवण अंगीकारत गेला. बीड येथील भगवानगड हे वंजारी समाजाचे श्रद्धास्थान आणि शक्तीचे पीठ देखील राहिलंय. तर संत परंपरेतील भगवान बाबा यांचे हे मूळ स्थान होतं. आजही भगवानगडाचा शब्द म्हणजे वंजारी समाजासाठी जणू आदेश अशी परिस्थिती आहे. वंजारी समाजाची भगवानगडावर चांगली श्रद्धा देखील आहे. शैक्षणिक क्षेत्रात वंजारी समाजाच्या कामगिरीबाबत सांगायचं झाल्यास, अलीकडच्या काळात शिक्षणाच्या बाबतीत वंजारी समाज हा चांगलाच पुढारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक स्पर्धा परीक्षांच्या निकालात वंजारी विद्यार्थ्यांचा बुलबाला देखील बघायला मिळतो. वंजारी समाजाचा टक्का जरी कमी असला तरी त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं मुलांनी शिक्षणाच्या बाबतीत आघाडी घेतल्याचे पाहायला मिळतं. 1995 पासून प्रशासकीय कामात अनेक वंजारी अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप वाढला होता. खास करून महसूल, गृह, ऊर्जा, परिवहन खात्यामध्ये वंजारी अधिकाऱ्यांचे प्रमाण हे यांच्या एकूण संख्येच्या मानाने कितीतरी पटीनं अधिक असल्याचं पाहायला मिळालं होतं. आजकाल मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या मोठ्या शहरात याच वंजारी समाजाच्या अधिकाऱ्यांची चलती बघायला मिळते. एकूणच ओबीसी आरक्षणात वंजाऱ्यांचा बोलबाला पाहायला मिळतो. महाराष्ट्रात वंजारी समाजाची संख्या इतर समाजापेक्षा कमी असली तरी या समाजाने महाराष्ट्रात अनेक बडे नेते दिलेत. आजही राज्यात वंजारी समाजाच्या नेत्याला डावलून चालत नाही. यातच या समाजाची असलेली ताकद दिसून येते. भाजपच्या माधव पॅटर्नमध्ये वंजारी समाजाचा समावेश करण्यात आला होता. त्यावरून या समाजाची ताकद आणि महत्त्व अधोरेखित होत आहे. महाराष्ट्रात वंजारी समाजातून उदयाला आलेलं महत्त्वाचं राजकीय नेतृत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे. वंजारी समाजाच्या जोरावरच गोपीनाथ मुंडे यांचं चाललं आणि राजकीय वर्चस्व प्रस्थापित झालं. 1995ला गोपीनाथ मुंडे राज्याची उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री झाल्यानंतर सरकारी पातळीवर सुद्धा वंजारी समाजाचा हस्तक्षेप वाढला होता. मुंडेंनी सुद्धा आपल्या काळात वंजारी समाजाचे अनेक नेते घडवले, मोठे केले आणि त्यांना आपलं बळ देखील दिलं. अनेक वंजारी नेत्यांचं राजकीय करिअर सेट करत महाराष्ट्रात वंजारी टक्का कसा वाढेल याकडे गोपीनाथरावांनी लक्ष दिलं असं बोललं जातं. त्यामुळे आजही खेड्यापाड्यात वंजारी समाजाच्या घराघरात देवादेवकांच्या संतांच्या फोटोसोबत 2 फोटो आवर्जून आढळतात. एक म्हणजे संत भगवान बाबा आणि दुसरा फोटो असतो तो गोपीनाथ मुंडे यांचा. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे, पुतणे धनंजय मुंडे हे दोघं वंजारी समाजाचे नेते म्हणून पुढे आले. बीडमधील वंजारी समाजाची बहुसंख्य टक्केवारी, आराध्य अशा भगवानगडाचा आशीर्वाद, गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई आणि मतदारसंघावर असलेली एकहाती पकड यामुळे मुंडे बहीण भावांनी राजकारणात चांगलीच पकड बसवली. बीड आणि परळीमध्ये तसं तर धनुभाऊ आणि पंकजाताई म्हणतील तसं अशी परिस्थिती आहे. आज धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचा कारभार आहे, तर पंकजा मुंडे या पर्यावरण आणि हवामान बदल खात्याचा मंत्री देखील आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या अटकेनंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी अक्षरशः रान उठवलं होतं. मात्र अजूनही मुख्यमंत्र्यांनी भाऊंचा राजीनामा घेतलेला नाहीये. यावरून मुंडे यांची आणि पर्यायाने वंजारी समाजाची ताकद पाहायला मिळते. दुसरीकडे